इंजिनियर होता. नोकरी गेल्यामुळे तो खूप निराश झाला होता. घरची जबाबदारी, आईची औषधं, भाडं सगळं त्याच्यावरच होतं. रोज तो स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून फक्त एकच प्रार्थना करायचा, स्वामी मला योग्य वाट दाखवा. एक दिवस तो मुलाखतीसाठी निघाला. बस चुकली, मोबाईल बंद पडला आणि कागदपत्रांची फाईलही हरवली. तो पूर्णपणे हताश झाला. जवळच एका छोट्या मंदिरात गेला. तिथे स्वामींच्या मूर्तीसमोर बसून तो रडू लागला. तेवढ्यात एक अनोळखी वृद्ध माणूस त्याच्याजवळ आला. त्याने रोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, घाबरू नको बाळा, जे तुझं आहे ते तुलाच मिळणार. त्या शब्दांनी रोहनला धीर आला. बाहेर पडताच त्याला रस्त्यात त्याची हरवलेली फाईल मिळाली. मोबाईलही अचानक सुरू झाला. तो धावतच मुलाखतीला पोचला आणि त्याच दिवशी त्याची नोकरी कन्फर्म झाली. संध्याकाळी तो पुन्हा मंदिरात गेला तर तो वृद्ध कुठेच नव्हता. पुजाऱ्याने सांगितलं, इथे असा कोणी माणूस आज आलाच नव्हता. तेव्हा रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळलं, स्वामी स्वतःच त्याच्या मदतीला आले होते. त्या दिवसापासून रोहनचा विश्वास अजून दृढ झाला. तो रोज म्हणतो, जेव्हा वाट संपते तेव्हा स्वामींचा हात सुरू होतो. जय जय श्री स्वामी समर्थ. शिकवण, जग सोडून गेलं तरी स्वामी कधीच साथ सोडत नाहीत. माझी सर्व बांधवांना विनंती आहे, तुम्ही नेहमी स्वामींचं नाव घेत जा. तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही स्वामींना मनापासून मानत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.